श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी कशी करावी स्वामी सेवा, स्वामींची पूजा कशी करावी हे जाणून घ्या. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 31 मार्च रोजी आहे. या निमित्ताने अनेक स्वामी भक्तांना प्रश्न पडतो की स्वामींची या दिवशी पूजा किंवा सेवा कशी करायची. बरेच जण या दिवशी स्वामींच्या मठात जाऊन त्यांचे दर्शन घेतात. केवळ स्वामींच्या प्रकट दिनीच नाही तर तुम्ही त्यांची नित्य सेवा कशी करू शकता हे आज मी सांगणार आहे. त्या प्रकारे जर तुम्ही स्वामींची पूजा केली तर स्वामी नक्की तुमच्यावर प्रसन्न होतील आणि कृपा करतील. चला तर मग पाहूयात स्वामींची कशी करायची नित्य सेवा, स्वामी सेवा. अशक्य ही शक्य करतील स्वामी या एका वाक्याने मनाला कितीतरी धीर मिळतं. स्वामी नेहमी म्हणतात, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी रूपी शक्तीसोबत असताना त्यांच्या भक्तांना बळ तर मिळतेच, त्याचसोबत प्रगतीचे, यशाचे मार्ग देखील खुले होतात. अनेकांना प्रश्न पडतो की स्वामींची भक्ती करतात, मी असं काय करू की स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील आणि लगेच कृपा करतील. तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला फार काही मोठी अनुष्ठाने आणि पूजा अर्चा करण्याची अजिबात गरज नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. पवित्र भावनेने घेतलेले स्वामी नाम आणि विश्वासाने त्यांच्यासमोर जोडलेले हात तुम्हाला या आयुष्यात तर इतर कोणासमोरही पसरावे लागणार नाहीत. ही ताकद स्वामी सेवेची आहे. आजकाल आपल्याला सर्व गोष्टी अगदी इन्स्टंट हवी असते. त्यामुळे भक्तांना आपल्या आराध्याची पूजा करताना देखील त्या पूजेत भाव कमी आणि फलप्राप्तीकडे जास्त लक्ष लागून राहते. अशा पूजेचे पावित्र्य कमी होते. जो व्यक्ती फक्त काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशा पद्धतीने पूजा करतो त्यांच्यावर देवाची कृपा कधीच होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर स्वामींची पूजा करायची असेल तर सर्वात आधी समर्पण तुमच्यात यायला हवे. एकदा का तुम्ही स्वामींना सरेंडर केले की तुम्हा भवसागर स्वामी नक्कीच तारून नेणार. पाहूयात मग कशी करायची स्वामी सेवा. पूजेचा दिवस कोणता निवडावा. स्वामींचा दिवस हा गुरुवार मानला जातो. मात्र नित्यसेवेसाठी वेळ, काळ आणि दिवस अशा कोणत्याही गोष्टी पाहिल्या जात नाहीत. तुम्ही कोणत्याही दिवसापासून स्वामींची पूजा सुरू करू शकता. काही जण म्हणतात आज अमावस्या आहे, या दिवशी अनुष्ठान करू नये, स्वामींचा संकल्प घेऊन पूजा करू नये. आता तुम्हीच सांगा, जे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत, ज्यांच्या अधीन काळ आहे, त्यांची पूजा करण्यासाठी अमावस्या काय, ग्रहण काय. स्वामींसाठी सर्व दिवस सारखे असतात. फक्त मनोभावे तुम्ही त्यांची नित्य सेवा करायला हवी. अनुभूती तुम्हाला नक्की येणारच आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे पूजा करायची कशी. आपण जशी आपल्या घरातील इतर देवांची पूजा करतो तशीच पूजा स्वामींची केली जाते. सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यावर तुम्ही देवघरातील स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करू शकता. यासाठी सर्वात आधी स्वामींची मूर्ती असेल तर ती आपल्या पंचपाळ्यात घेऊन पाण्याने किंवा रोज शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर मूर्ती पुसून त्याला अष्टगंध लावा, फुले अर्पण करावी. स्वामींना चाफ्याची फुले आवडतात, त्यामुळे शक्य असेल तर चाफा वाहावा. धूप, दिवा आणि अगरबत्ती लावून स्वामींना नमस्कार करावा. गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि शक्य असेल तितक्या वेळा आपण मनोभावे त्यांचा जप करावा. तुम्हाला 11 वेळेस होत असेल तर 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 101 वेळा असं आपल्याला जमेल तितकं करावं. आणि उद्याच्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे नित्यसेवा कशी करायची. आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. आणि अशीच ही स्वामी सेवा तुम्ही पण सुरू करा. स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि एक ना एक दिवस तुम्हाला सुद्धा अनुभव घेता येईल. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.